जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ टाकला होता आपण गोचिडासाठी जे आपण औषध सांगितलं होतं टॅक्टिक, तर ते औषध बऱ्याच जणांचं कमेंट आल्यात मला की लहान पिल्लं आहेत किंवा 6 महिन्याचे पिल्लं आहेत त्यासाठी किती प्रमाण टाकायचं आहे आणि त्यांना चालन का. तर मित्रांनो, 1 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर बिसलरीची बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये फक्त 2 थेंब टाकायचे. 2 थेंब टाकायचे आणि स्प्रे मारायचा त्याला नॉर्मल थोडासा. लहान पिल्लं असतील तर तोंडाला लागून देऊ नका, काही होत नाही असं, म्हणजे पिल्लं चाटत नाहीत, काही नाही त्याला. नॉर्मल फक्त कानाला गोचिड असतात पहा, दुसरीकडे कुठं गोचिड राहत नाही शेळ्यांना शक्यतो. तर कानाला थोडासा मारा स्प्रे, त्याला प्रमाण कमी मारायचं, नॉर्मल मारायचा. लहान पिल्लं असते तरी देखील काही होत नाही. मी स्वतः त्याचा वापर केलेला आहे. आणि मला काही एक जणाची कमेंट आली होती, ती पोरांना जर वापरलं चालन का. तर मित्रांनो, ते मी स्वतः वापरलेलं नाही. माझे जे व्हिडिओ असतात ना, तर मी माझ्या शेडवर जे करतो, माझ्या शेडवरती जे औषधं वापरतो, जे मेडिसिन वापरतोय, तर त्याच्यावरतीच आपले व्हिडिओ असतात. तुम्ही ते औषध बिंदास मारा, फक्त प्रमाण जास्त टाकू नका. मोठ्या शेळ्या असू द्या, 6 महिन्याच्या असू द्या, लहान पिल्लं असू द्या, चाऱ्यावरती पडून देऊ नका. फक्त काही अडचण येत नाही. स्प्रे थोडासा नॉर्मल मारायचा आहे. आणि पिसासाठी बऱ्याच जणांनी विचारलं आहे मला, त्याच्यावरती आपण पाठीमागं देखील एक व्हिडिओ बनवला होता. पिसा जर जास्त झाल्या तर लवकर नियंत्रण होत नाही, त्यामुळे आपण प्रत्येक 10 दिवसाला किमान पाऊसकाळ्यामध्ये शेडमध्ये चुना आणि BSC पावडर ही पूर्ण टाकलीच पाहिजे. आणि ठीक आहे, आता जर तुम्ही टाकलेलं नसेल आणि पिसा झाले असतील तर पिल्लांना तुम्ही पिल्लं किंवा शेळ्या असतील त्याला शूटआउट साबण लावून ठेवा. एक दिवस आहे ना, मेडिकलमध्ये शूटआउट साबण भेटते, पूर्ण शेळ्यांच्या अंगाला पूर्ण लावून ठेवायची, फेस करून अशी लावून ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी शेळ्या धुवून काढायच्या. धुवून काढता वेळेस पोटॅशियम परमॅंगनेटचे पावडर भेटतं मेडिकलमध्ये. बादलीभर जर पाणी घेतलं तुम्ही, त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर ते टाकायचं, पूर्ण लाल पाणी होऊन जाईल. त्या पाण्याने शेळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि शेडमध्ये तेच करत असताना शेडमध्ये, पूर्ण शेडमध्ये तुम्ही BSC पावडर टाका. आणि जे आपण टॅक्टिक औषध सांगितलेलं आहे त्या औषधाची देखील पूर्ण फवारणी घ्या. असं तुम्हाला 2-3 वेळेस करावं लागणार शेडमध्ये. त्यावेळेस तुमच्या शेडमधल्या पिसा नियंत्रणामध्ये येणार आहेत. कारण पिसा झाल्या ना, आता त्या अंगावर उडून येणार किंवा अशा साईडला दगडामध्ये इकडे राहणार, गोचिड राहणार, त्यामुळे ते लवकर नियंत्रण होत नाही. एकदा करून ते होणार नाही. तुम्ही हा प्रयोग एक 4-5 बाऱ्या जर केला, किमान 2-3 वेळा जरी केला, तर तुमच्या शेडमधल्या पूर्ण पिसा गोचिड पूर्ण नियंत्रणामध्ये येऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो.